बघा सगळ्यांनी आता लगेच झोरला पण सुरुवात केली. आई असं वाटतं खजाना खजाना लागलाय वाटतं. आई गाला डायरेक्ट आणलाय बोचका भरून. बघताय मस्त कोळीम एकदम साफ. कोथिंबीर, मिरची, आला, लसूण आणि कांदे, मसाला, हळद, भाकरीचं पीठ तो कालवून झालाय सगळा. साठी स्पेशल आणलाय तो म्हणजे आंबा, कोलमाच्या वड्या, तव्यातच कोलमाची कढी एकदम भारी ना. तर आपल्या वड्या कढी रेडी झालेली आहे. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आज आपण भरपूर 1 वर्षानंतर जवळजवळ आपण दरवर्षी एक व्लॉग बनवतो, तो म्हणजे काला कोळी. काला कोळी आपल्या समाजामध्ये बोललं तर जाम आवडतं लोकांना. पण प्रॉब्लेम असं असतं का तो भेटत नाही. भेटतं तर अशा काही जागा असतात यांच्यासारख्या, म्हणजे यांची या सुखव आहेत पण त्या युट्यूबर आहेत म्हणून ते सुखव आहेत. ही युट्यूबर आहे, जाम मोठी युट्यूबर आहे बघ, लिंक तुम्हाला भेटेल. ती व्हिडिओ बनवते कोलमाचे वगैरे ना, कोलमाचे बोला किंवा रेसिपीचे कोलमाचे वगैरे व्हिडिओ बनवत होती. आणि इथंच आहे, म्हणजे आता लोकेशन तुम्हाला कसं सांगू मी. कुठे आहेत आपण सध्या? इथे आहेत आपण मुलुंडला. मुलुंडला आहेत ती खाडेकरचे, मुलुंडचे आहे. हा, मुलुंडचेच खाडे. राहतच कुठं तू? मी कांजूरला. कांजूर राहतं, कांजूर गावात. ही कॅमेरामॅन कॅमेरा वुमन तो किती सकाळच लवकर उठून आल्या आणि या कोलमाला येतात. म्हणजे कोळी बघायला त्यांची आई आहे ना, आई कोलमाला फक्त कोलमाच्या व्हिडिओसाठी ना. आई कोलिम झाला उतरली आली तिथं. कोळीम झोलते आई. आम्ही पण आज झालो कोलमासाठी. कसं वाटतं पण दादा भरलेला कोळी? भरला इथे काही नाही म्हणा, भरला कोलिम दिला होता. म्हणजे त्यांनी ते बनवतात, जसा लोणचा भरतात ना कोलमाचा, तसा कोलिम भरतात. आणि तो एवढंसं चमचाभर जरी टाकला ना, असा भारी होत आहे ना, जाम भारी होत आहे. आणि तो भरपूर महाग विकला होता ना. त्याला म्हणजे बाहेरच्या लोकांची जाम मागणी आहे. तो फॉरेन मध्ये वगैरे लोक बाहेरगावी नेतात आणि बाहेरगावीवरनं पण मेसेज येतात त्या कोलमासाठी. म्हणजे एवढी मागणी आहे त्याची. आणि ते हिच्याकडे भेटतात वेगळी आहे ती भरायची. हिच्या चॅनल मध्ये ना ते बनवायची पण व्हिडिओ बहुतेक ना. आणि आता पण टाकणारच आहे मी थोड्या दिवसात, 2-3 दिवसात टाकणार आहे. बनवायची आहे ती, कोळीम पकडायची आहे, रेसिपी आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला सगळ्या गोष्टी भेटतील. बरोबर आहे. चला आता आपण बघू. तुम्हाला सुरुवातीपासून बघा, तुम्हाला मजा येणार आहे. कारण आजचा हा स्पेशल म्हणजे कोळीम पकडायची, तो घालायची आणि बनवायची पद्धत, या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा आणि या सुंदर व्हिडिओचा आनंद घ्या. तर मंडळी आता वाजलेत सकाळचे जवळजवळ 5:30 आणि इकडे बघताय तुम्ही कोळीमसाठी भरपूर जणे आले. मावशीचा जाम जण शेकताना बोलतो उजराची वाढ बघतो ना, ती उजाडला की एकदा उतरतील. सगळी जण दिसत ना, सगळी जण कोळीम साडीसाठी. आणि या आमच्या पाहुण्या, हे आमच्या कोळीम कोणाला पाहिजे नाही कॉन्टॅक्ट करा. तिचं चॅनल पण आहे. चॅनलची लिंक तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये भेटून जाईल, या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तिचं चॅनल आहे. आणि कसलं व्हिडिओ बनवतो तू? मी असं डेली ब्लॉग आपलं काही पण असतील ते काय पण टाकतं. कोलमाला पण जातं, कोलमाला जातं सगळं काय म्हणजे घरातलं असं नाही का. म्हणजे एक स्पेशल कुठला कंटेंट आहे, म्हणजे कुठं गेली फिरायला किंवा काय डेली लाईफवर टाकत असतं. बरं आहे. पण कोलमाला आले बघा सकाळ सकाळी अशी उठायची सवय नाही. झाला आता उजारला. हे बघा आता हळू ना सगळ्यांनी उतरायला सुरुवात केली. अम्मा भेटेल ना कोलिम? भेटेल पाहिजे का? नको ते हाय. चला बघताय मस्त. आता इथूनच उतरणार आहे तिकडे. म्हणजे हा जो आगर आहे, यो मिठाचा आगर ते. तर आता ते कोंड्या भरल्यात, पाणी आहे ते इथंच उतरशील ना तुम्ही. बंद झाला आगर बंद झालाय. आता मंडी बघणार आपण मोबाईल मंडी, तो आता दिसणार. आता तू उतरते ते. हा मा दिसशील तर तू काय सांगायचं नाव? काय नाव तुझा? नाही सुनीता सुतार. हा सुनीता सुतार. बघा सगळ्यांनी बघ, सगळ्यांची झोलणी बनवलेली आहेत बघ. असे म्हणजे आपले टाईपची झोलणी आहे सगळ्यांची. त्यासाठी आई पण चालली. आई ये घेऊन झोलताना बघू. बघा इथंच झोलू, इथंच झोलू. तिकडे पण जाऊ पुढे. हा चालेल. तिकडे पण गेले ना.
आणि आमची युट्यूबर काय व्हिडिओ बनवणे वाटतं. नाही नाही बनवतोय आता बनव. तो चालू आहे म्हणून गप्प बसल्या. युट्यूबरची बहिणीस. बघा आता सगळी उतरायला गेली सुरुवात. हळूहळू सगळे उतरतील आणि पूर्ण आगरभर झोलत राहतील. बघा उतरले सगळे. प्रत्येक जण आता लाईन मध्ये. मच्छरने खाऊन खाऊन वाट लागून टाकली. मच्छरने अर्धा रगत पिला. मग काय बघा सगळ्यांनी आता लगेच झोलायला पण सुरुवात केली. नॉर्मली कसं आहे ना, म्हणजे अंधार असल्यानंतर कोळीम जास्त बसतं. तो असं तरता कोळीम असतं. रात्री जास्त बसतं. एक पूर्ण सगळे साईडला आता पूर्ण आगरभर झोडीत राहतील. बघते भरपूर जण आहेत आज. रोजच येतात समजा, आज नाही तर रोज येतात सगळी. असं पूर्ण आगरभर अशी झोलत असतात. अजून तिकडची येतात. आता हळूहळू सगळी जण असती एका साईडला यायला दिसायला लागली. म्हणजे कसं आहे ना, कोळीम ज्यांना एकदा यायला सुरुवात झाली ना एका ठिकाणी का तो तिथं असतं. नॉर्मली सगळीकडे फिरलात तर तो नाही भेटणार. बघा मस्त झोलतात. आई असं वाटतं खजाना लागलाय वाटतं. सगळी जण हळूहळू आहे झाली जवळ. बघा जवळच झोलतात सगळी करायला. आई जवळ आली आता. थोडी झाली. बोचका तर आणलाय वरून. आई गाला आली डायरेक्ट. आणलाय बोचका भरून. शवाल किती आहे ते. कधी भेटलाय दाखवते बघ. आला बघ बाहेर तो बघ. शवाल सगळी शेवाल आली पहिली वरती. कारण सगळा बोचक्यांचा आतमधला तो कोळीम आहे ना सगळा बाहेर काढला. शेवाळ असते. कोळंबीचा जीव असते बारीक. मासांचा जीव आहे. गाळाला गेली सुरुवात. पूर्ण मेहनत नाही दिसत. आवरा वाकून झोलतात आणि कोलिम घालतात आणि त्यांना मेहनत नाही दिसत. नुसतं आवराचं ऐकलं तवरचं ऐकलं करायला येतात. 5 वाजता उठून आले. मला वाटलं बरं आपण झोलना जेवणाला असतील उतरतील का. तर सकाळपासून सुकवच या ना उतरवल्या सगळी बघतात. धरायला यानच लागल्या. कोलिम धरला का यानं धरायला लागले असते. मग त्यांना काय नव्हतं घाण वगैरे काय नव्हती. फक्त शेवाळ होती. शेवाळ काढली लगेच. बारीक झाला ना तो. आई जरास तरी खाली झाला. नाही जाऊ. मस्त भेटला पण लगेच ना. लई फास्ट भेटलाच. एवढा नाही भेटत.
पाहुण्यानं बघून आलाय का? हो लय फास्ट झाले पाहुण्यांना बघून. कसा गाळण घेतली चालन घालते. नाही शवाल आहे, शवाल आहे पाखरं. चालणीशी मस्त घालला आणि त्याच्यामध्ये फक्त काय राहिले तर शेवळ राहिली. बघा मस्त घालला एकदम गालन घेऊन. ते पण शेवाल आहे. आलो आलो बघताय सगळीच ना गालाला आली. जेवढा त्रास तो झोलाला आहे ना तेवढा त्रास तो गालाला पण आहे. घालताना मेन तर कसरत घालता नाही, कारण घालताना सगळं एकदम व्यवस्थित करून कोलिम फक्त घ्यायला लागते. कचरा घाण पोपेटा किरी सगळं असतं त्याच्यामध्ये, सगळं घालून घ्यायला लागतं. बघा मस्त आईने घाललाय आता. हे बघा मस्त एकदम प्युअर केलाय कोलिम. हळूहळू सगळी जण मस्त टॉवर पकडलाय आणि गाडीत बसली. काही जण इथं आली गाडाला. ते मस्त कोलिम एकदम साफ केलाय. हातान कोण आहे रास जोडलास. मस्त एकदम भारी दिसते कसं कडक. तो फरका घे. आज सगळी काय पक्की खुश आहेत का? पक्की खुशात सगळ्या की आवरे दिवस भेटत नव्हता ना कोलिम, आज लईच भेटलाय. आज सगळ्यांना भेटलाय कोलिम. बघा सगळी मस्त हौशीन घालाली घालतात. आम्हाला मस्त भेटला. ते मामाने पटक्यान 2 बोसकं आणलं घालून. 2 बोसकं घालून आणलं. सगळी खुश झाले, तेच बोलताय. सगळी खुश झाली. चला आम्ही पण जातोय आता घरी. कोलिम दिला आहे आणि मस्त आता कोलिम घेऊन जाऊ आणि मस्त आपले घरचे आईची रेसिपी बघू. काय बनवते ते बघू आता घरी गेल्यावरच. पण मात्र या सुनीताच्या चॅनलला कोणी जर अजून सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा. मस्त तुम्हाला कोलमाच्या वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतील. चलो बाय 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 बाय. चलो बाय बाय. मला वाटलं आला. कोलिम पोचतोय घरी. मस्त कोलिम घरी पोचलाय बघा. आईने धुवाळा घेतलाय तो. आई एकदा भरपूर धुवलाय तिकडं, तरी पण आपण परत धुवू. हे बघा कोलिम तिकडे धुवल्या पण घरी पण धुवतो ना मी. घरी थोडा धुवून घ्यायला लागेलच. कोलिम काय बनवशील त्याचा? त्याच्या वड्या बनवू ना, त्याची आंबा टाकून करी बनवू, कोलमाची करी. चला मस्त आहे. धुवून घेता येतो कोलिम. एकदम बारीक कोलिम, एकदम बारीक. कोलिम बोलल्यानंतर धुवाचा असले त्रास. ऑलरेडी आपण भरपूर साफ करून आणलाय, ते पण परत साफ करायला लागतं. तो बघा आपला कोलिम आता साफ झालाय, एकदम व्यवस्थित साफ झालाय. आणि ही रेसिपी झाल्यानंतर आपल्याला लगेच हे बघा हे पण बघायला भेटेल. याची रेसिपी बघायला भेटेल. याची खुबे काढायची पद्धत, खुबे काढायची पद्धत आणि ती बनवायची पद्धत सुद्धा बघायला भेटेल. तर चला आज आपण जाऊया कोलमाच्या रेसिपीकडे. कोलमाची मस्त रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे. वड्या आणि करी. मस्त कोलिम. आणि कोलिम कोणला आवडते ना कमेंटमध्ये नक्की सांगा. मग कुठे भेटेल तो मी तुम्हाला सांगेन. चला बघताय कढीसाठी काढला आहे आणि वेगळा, आणि वड्या बनवासाठी. आणि मस्त कोथिंबीर, मिरची, आला, लसूण आणि कांदा. बेबी कांदा 100 रुपये किलो कांदा. कांदा आवडसा कांदा लय महाग झाला. तयारी करायला मस्त केली सुरुवात. लगेच आपण वड्या बनवायला सुरुवात करू ना. आपल्या फेवरेट आहेत वड्या, कोलमाच्या वड्या.
आला कांदा लसूण एकदा मिक्स. ग्रेव्ही बनवली. आला लसूण कांदा मिरची टाकते. मिरची मिक्स करते. हा डायरेक्ट मिक्स करते बनवून देते त्याच्यात सगळं मिक्स करते म्हणून. हळद मसाला मसाला चिकन मसाला चिकन मसाला हळद बोलतो हळद मसाला चिकन मसाला आणि त्याच्यात टाकू मीठ. त्याच्यात मीठ चवीप्रमाणे मीठ कारण ऑलरेडी त्याच्यात खारटपणा असतं त्यामुळे कमीच टाकायचं. भाकरीचं पीठ म्हणजे अख्ख्याच असतात. वड्या मग फुटणार नाही आपल्या वड्या व्यवस्थित राहतील अख्ख्या राहतील. आता ते सगळा जो घेतला आहे त्याचं मस्त एक मिश्रण करू. मिक्स करायला केली सुरुवात मग त्या डायरेक्ट आपल्याला तव्यावर मारला भेटते. कोलमाच्या वड्या एक दिवशी भेटते तर कोण आता संपल तो. आता उन्हाळा चालू झाला आता संपल. मग थंडीला जास्त असेल. पूर्ण असा तो मिक्स झाला पाहिजे सगळा मिश्रण. जेवढा आपण गोष्टी घेतल्या तेवढ्या सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या पाहिजे व्यवस्थित. आता मग ते आपला मस्त कालवून झालाय सगळा. आता वड्या डायरेक्ट बनवायला करू आपण सुरुवात. एक साधी सोपी रेसिपी आहे आणि याची थोडीशी बनवू कढी. आईने लगेच एका साईडला कढीसाठी तयारी चालू केली. म्हणजे कढी आणि वड्या आपण एकत्रच करू. एकत्र सुरुवात करणार आहोत कढी आणि वड्याचं. फक्त सेम लसूण परत एकदा कढीसाठी. तर फक्त कढीसाठी आईने घेतला आहे मस्त आपला कोलिम. कोलमाची कढी बनवायची म्हणून कोलिम. आंबा टाकून मस्त कढी होते एकदम भारी होतं. कोथिंबीर मिरची आणि आला लसूण मीठ आणि नॉर्मली आपले हे मसाले. आणि या साईडला आहेत म्हणजे आपण सगळा मिक्स करून घेतलेला वड्या बनवण्यासाठी कोलिम आणि मिक्सर देतात. तर दोन्ही गोष्टी आपण इथंच बनवणार आहोत लगेच. कढी आणि कोलमाच्या वड्या आईने केली बनवायला सुरुवात. दोन्ही एकदाच कढी टाकते. पहिला बोलते कढी शिजवून घेऊ नंतर टाकू वड्या. तेल कढीसाठी सुरुवात केली. कढीसाठी तेल आला लसूण बनवलाय आपण चेचून घेतलाय मस्त. आणि ते मिरची कढीची तर नॉर्मल प्रोसेस सगळ्यांना माहिती असेल कढी कशी बनवली जाते. हळद मसाला चिकन मसाला आणि कोलिम मस्त आपला टाकला त्याच्यामध्ये कोलिम. कढीसाठी कोलिम त्याच्या टक्क्याही आता पाणी. कढी बनवायचं बोलल्यानंतर
आपला भाकरीची खायला. पैसे खायला पाहिजे ना, वड्यांसोबत कोळी कढी पाहिजेच. चला, कोलमाची कढी, भरपूर दिवसानंतर कोलमाची कढी आणि कोलमाच्या वड्या. काला कोलिम कढीसाठी स्पेशल आणलाय तो म्हणजे आंबा, कच्चा आंबा. अशी कढी हल्लीच भारी वाटायला लागली, अजून भारी वाटेल. थांबा जरा, त्याच्यावर आता थोडा वेळ झाकण देऊ, मग नंतर दाखव. नंतर दाखव तुम्हाला कढी. आणि एका साईडला बनवायला घेऊ आपण कोलमाच्या वड्या. कोलमाच्या वड्यासाठी आता मस्त आपली गॅस पेटवली, तवा ठेवलाय. वड्यांसाठी तेल. वड्या, कोलमाच्या वड्या रेडी करून ठेवल्या मस्त. तिकडं तेल, चला तेल तिकडं गरम झालं, लगेच आणि वड्या सोडायला केली सुरुवात. तवा पण मस्त बघते, बारीक तवा आणलाय. भरपूर दिवसानंतर बघायला मिळतात कोलमाच्या वड्या. तेच डायरेक्ट तव्यातच बनतायत आपल्या वड्या मस्त. वड्या आणि इकडं बनताय तो म्हणजे करी, कोलमाची आंबा घालून केली करी. करी कोलमाची. कोलमाची कढी जबरदस्त, भाकरीची खायला काय मजा येणार आहे. दोन्ही गोष्टी घेऊ आपण मस्त जेवायला. एकदम साधी सोपी सरळ रेसिपी. इकडे आपल्या वड्या पण बघताय मस्त एकदम होती. कडक एकदम कडक. आपल्या कोलमाच्या वड्या कशा दिसताना एकदम भारी ना, टकाटक. चला आपली कढी बघता, कढी दिसते त्याच्यात मस्त टाकू आपण चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ. जाड एकदम कढी बनवायची आपल्याला. आपल्याकडे कोलिंब भरपूर आहे म्हणून बनवल्या जाड. या आपल्या वड्या, या आपल्या फेवरेट आहेत. त्या आपल्या वड्या आणि इकडे आपली कढी रेडी झालेली आहे. कोथिंबीर आणि टाकली वरण कोथिंबीर. चला मस्त वड्या आणि कढी घेऊ खावायला डायरेक्ट. जबरदस्त जबरदस्त एकदम बघा, कडाक बुडबुड. चला आता ते शिजत आहेत एके साईडला. आता आपण काय करू माहिती आहे का, थोडा रेस्ट करू, कारण सकाळी लवकर आपण गेलो, सगळ्यांना माहिती आहे. आता वड्या आणि कढी ती आपण खाऊ कधी, जेवणाला. मस्त सोबत फ्रेश एकदम होतं आहे, जेवायला तयार होतं आहे. नंतर सांगते तुम्हाला कढी आणि वड्या कशा झाल्यात. कोलमाची कढी आणि कोलमाच्या वड्या. आता ते संपलं तर शेवटची ती व्हिडिओ आपली बनवायची होती म्हणून मी गेलो एवढं लांब कांजूर मागला आणि ती रेसिपी बनवण्यासाठी, स्पेशली रेसिपीसाठी वड्या आणि कढी. चला तर तुम्ही आता मी एकदा सांगेन तुम्हाला की कशी वाटते. चला आता भेटू डायरेक्ट खायला. बघताय मंडळी, आपली प्लेट तयार आहे. म्हणजे आपली कढी, आपल्या कोलमाच्या वड्या, चपाती घेतली आणि भात घेतला आहे. चला तुम्ही पण या खायला. मी करते मस्त सुरुवात बघा. भरपूर दिवसानंतर कढी. आंबा टाकलाय मस्त, आंब्यामुळे कढी भारी लागते. आपली मेन डिश म्हणजे ही आपली वडी, कोलमाची वडी. याला काय म्हणजे वेगळीच चव लागते. कोलमाला आहे ना, वेगळीच चव लागते. जे खातात त्यांना माहिती, जे म्हणजे पहिल्यापासून बनवतात त्यांना माहिती आहे. नॉर्मली भेटत पण नाही कोली. कुठं गेलो कोलमाला तुम्हाला माहिती आहे. बाहेर जायचं.
तर चला, मस्त झाली आपली डिश फायनली. भरपूर दिवसानंतर कोळी. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत लाईक करा, जास्त शेअर करा. चला बाय बाय, मी तोपर्यंत संपवतो सगळा.